जातील ते प्रीतम परब, नॉन स्ट्राईकला असतील अशरफ. इकडे टायमर लावण्यात आलेला आहे, पंचांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचे आहे पहिली इनिंग. तर सामना सुरू करायचा आहे. पंच काय घातलं कोण आहे का त्यांचं? नाही पेनल्टी आहे का त्यांना? काय काय घातले? कोणी घातले? आणि तो आहे तो पाहूया. पहिलं षटक मोहित, सामोरे जातील ते प्रीतम परब. आणि आता मात्र सुंदर फटका, चेंडू जात आहे सीमारेषापर्यंत आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. जरा कमिटीने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, आयोजकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. मोठी स्पर्धा आहे. नाही चालू कर. नाही गेला सर. हो सर दाखव दे. पुन्हा एकदा सुंदर फटका, 4 धावा. गोलीबाराची शान आई तुझं देऊला. बारा धावा जमवलेल्या आहेत प्रीतम यांनी, कारण की पूर्ण सर्कल ग्राउंड असल्यामुळे चांगली सुरुवात कंधारी किंग्स या संघाची. पाहूया. चौथा चेंडू घेऊन मोहित पुन्हा एकदा प्रीतम साठी. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये आहेत. अमान्य चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्येत भर, धाव संख्या आहे ती म्हणजे 13. एक सुरेख सुरुवात झालेली आहे. त्यांना माहित आहे आपल्याला 1 षटक कमी खेळायचं आहे. त्याच प्रकारे हाणामारी सुरू केलेली आहे प्रीतम यांनी. पुन्हा एकदा कुठे ना कुठे वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही चांगल्या प्रकारे हाताळू शकले नाही. आणि अमान्य चेंडू, परंतु नॉन स्ट्राईकला अशरफ खान आहे. त्यांना या मैदानाचा नक्कीच अनुभव सुद्धा आहे. आणि आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे आणि इकडे गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पळून काढलेले आहेत प्रीतम आणि अशरफ यांनी.
या 2 धावच्या साहाय्याने धावसंख्येत भर. धावसंख्या आहे ती म्हणजे 16. बिनगडी बाद 16. एक सुरेख सुरुवात. पाहूया पॉवर प्ले षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत अजून मोहित यांचे. पाहूया पहिल्या षटकातला 5वा चेंडू मोहित यांचा. पुन्हा एकदा आता मात्र जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. मोहित यांनी 4 चेंडू मागे बघायला गेला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 आणि आता मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आता मात्र खूपच उंचावरती आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. एक जबरदस्त पहिलं षटक. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 18. बिनगडी बाद 18. पाहूया आता प्रथमच सामोरे जातील ते म्हणजे अशरफ लाला. एक जबरदस्त पॉवर हिटर, डावखुरे फलंदाज. चतुर हवा काय आता कव्हर मारले 50-63 अशरफने. आता मारले ना कुठे अरे कुठे 65 मारले ना. नक्कीच अशरफ हे जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मीरा भाईंदर चषक मध्ये 17 चेंडू मध्ये मला वाटतं 65 धावा जमवलेल्या होत्या. तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पाहूया प्रथम सामोर जातील. दुसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे श्री पानगुडी देवी या संघात तर्फे सत्या. पाहूया सामोर जातील ते अशरफ. आणि आता मात्र उंची जास्त आहे आणि इकडे खराब क्षेत्ररक्षक, मोठा झेल सोडलेला आहे. अशरफ यांना जीवदान भेटलेलं आहे. पाहूया या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उचलत आहेत. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. एकच मॅचिंग युनिफॉर्म असावा गरजेचा आहे कारण की कमिटीचा हा रूलच आहे, नाही तर 2 धावाची पेनल्टी असेल. पाहूया अशरफ यांना एक जीवदान भेटलेलं आहे. सत्या यांनी सुंदर चेंडू टाकला होता परंतु कीपरने कॅच सोडलेला आहे. पाहूया किती 2च आतमध्ये ना. पाहूया आता पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू आतमध्ये राहतील. पॉवर प्ले संपल्यानंतर हे नोंद घ्यायचे आहे. पाहूया सत्या यांचा पुढचा चेंडू. सामोरे जातील ते प्रीतम परब. आणि आता मात्र सुंदर फटका आहे, गॅप मध्ये आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. त्यांना माहीत आहे आपल्याकडे आता फक्त 10 ते 11 चेंडू आहे. यावरती मोठमोठे फटके मारणे खूपच गरजेचं आहे जर चांगली धावसंख्या पोचायची असेल तर. धावसंख्या आहे ती म्हणजे 21. बिनगडी बाद 21. सत्ता हे सुरेख गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट मध्ये काही आला नाही आणि चेंडू जात आहे सीमा रेषा पार, चौकार. चार धावाच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती म्हणजे 25. पाहूया अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. कंधारी किंग या संघात
साठी सत्यम. आणि आता मात्र पुन्हा खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि एक धाव पळून काढलेले आहे. पाहूया आता अशरफ उर्फ लाला, ज्यांना एक जीवदान भेटलेलं आहे. नक्कीच आपण उमर 11 संघामध्ये सातत्याने आपण खेळताना पाहिलं आहे अशरफ यांना. सुप्रीमो असो या मोठमोठ्या स्पर्धा असो, यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला दिसतो अशरफ खान. पाहूया आता पुन्हा एकदा सामोरे जातील अशरफ. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत. परंतु अशरफ यांना काहीच चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. प्रीतम हे जबरदस्त फलंदाजी करत आहे आतापर्यंत. प्रीतम यांनी पाहूया दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया शेवटचा चेंडू सत्यम यांचा आणि आता मात्र सुंदर फटका आहे. पाहूया उंची तर जास्त आहे आणि लांबी कमी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गचाल. झेल निसटलेला आहे. लाला यांना भेटलेला दुसरा जीवदान म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आपल्याला मोठे फटके नक्कीच बघायला भेटतील अशरफ यांच्या बॅटमधून. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 27. बिनगडीबाज 27. नक्कीच प्रीतम हे 9 चेंडूवरती 23 धावांवरती खेळत आहे आणि अशरफ 3 चेंडूवरती 2 धावा जमवलेल्या आहेत. आता शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे? अफ्ताब ना की अल्ताफ? पाहूया अफ्ताब. बोल. हा पाठवतो, कॉमेंट्री करतो. अक्सल आहे. पाहूया आता शेवटचे षटक अफ्ताब. पाहूया शेवटचं षटक. जर या षटकामध्ये आपल्याला 15 ते 20 धावा जमवल्या तर चांगली धावसंख्या बनू शकते कंधारी किंग संघासाठी. पाहूया अफ्ताब शेवटचे षटक घेऊन आलेला आहे आणि इकडे खराब चेंडू. मोठा आहे खूप आहे मागे. आणि अमन्य चेंडू वाईट चेंडूची सांगता होत आहे. पाहूया अशरफ यांना 2 जीवदान भेटलेले आहेत. त्या जीवदानाचा फायदा उचलतात का? आणि आता मात्र चेंडू जात आहे सीमा रेषा फार. षटका लगातार धावसंख्येच्या जोरावरती धावसंख्या आहे ती 34. पाहूया अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती किती धावा जमवत आहे अशरफ? 2 जीवदान. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा जात आहे सीमा रेषा पार. षटकार जबरदस्त फटका. लागोपाठचे 2 षटकार आणि धावसंख्या आहे ती म्हणजे आता 40. बिनगडीबाज 40. 4 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या इनिंगचे. पुन्हा एकदा आणि आता मात्र जेल बाद झालेले आहेत.
ए श्री कोण आहे? निमिष. पाहूया निमिष अश्रफ यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे. कंधार किंगचं आपण स्क्वॉड बघितला तर जबरदस्त स्क्वॉड आहे. अश्रफ झाला, प्रीतम परब झाला, त्यानंतर श्री आहे, प्रणय कोहली आहे, आशिष कनोजी आहे. काय बोलतो? तुमची एंट्री आहे? नाही हिरादेवीमध्ये नाही करणार. पाहूया 3 चेंडू शिल्लक आहेत. अल्ताफ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि झेल बाद. निमिष सुद्धा बाद झाले आहे शून्यावरती. अंदाज निमिषांची जागा ते म्हणजे जबरदस्त ऑलराऊंडर आशिष कनोजिया. छोटा पॅक बडा धमाका. नक्कीच ह्या मैदानावरती खूप वेळा खेळताना आपण पाहिलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू आणि 1 धाव प्रीतम यांच्याकडे स्ट्राईक गेलेली आहे. पाहूया पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 41. पाहूया पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका. प्रीतम परत जबरदस्त फटका. षटकार मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हाणलं गोली ग चल जाऊ बाजारी. कंधारी किंग संघाने जमवलेले आहेत 47 धावा आणि 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते म्हणजे श्री पानबुडी देवी या संघासाठी. प्रीतम परब यांनी वैयक्तिक प्रीतमने किती बनवले? 10 चेंडूवरती 29 बनवलेले आहेत. प्रीतम यांनी जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला भेटली प्रीतम यांच्याकडनं. राज सर हो राज सर नमस्कार. प्रॅक्टिस विकेटच्या साईडला ग्राउंडवर प्रॅक्टिस करू नका. प्रॅक्टिस करू नका, सराव करू नका. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जाऊ दे ना पंचांना फटाफट चालू होईल. 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. जरा विकेटवरती सराव करू नका. आशिष हो सर या इथे बसा ना. या ना. पूर्ण एकच जोडी रोहित रोहित लेफ्ट आर्म ना. लेफ्ट आर्म ना. जबरदस्त गोलंदाज आहेत. रोहित यादव एक जबरदस्त फिरकी गोलंदाज. आपल्याला गोलंदाजी करताना नक्कीच दिसणार आहे. कंधारी किंग संघातर्फे 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. कोण आहे याच्यानंतरचा कोण आहे?
सांताक्रूज ना. आणि ही कॅन्सल झाली ना आराध्य. कोणती मालाडची कोणती कॅन्सल झाली? कोणती आहे नंतर लिहून घे ना. लिहू ना हिरादेवी लिही ना तिकडे लिही त्यांचा कट करू. कोटली कॅन्सल. नाणेफेकीला बोलवतो. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 24 चेंडूवरती आता 48 धावा जमवायच्या आहेत. ते म्हणजे श्री पानबुडी देवी संघाला तिकडे कट कर. हिरादेवी टाक इकडे. हिरादेवी टाक. त्याला कट कर आणि हिरादेवी टाक. यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचावरती. त्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. लास्ट बॉय सांताक्रूज आणि हिरादेवी. तर दोन्ही संघाचे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोण आहे हे फलंदाज कोण आहे? बॉलर नाही. कंदरी काय तू? बॅट्समॅन कोण आहे? प्रवीण और अशफाक. पाहूया अशफाक आणि प्रवीण दोन सलामीचे मोरे श्री पानबुडी देवी संघातर्फे. 48 धावांचा बॉल घे बॉल. 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. पाहूया पहिलं षटक घेऊन येत आहे विशाल. कंधारी किंग्स संघातर्फे विशाल. कंधारी किंग कडे जबरदस्त गोलंदाज आहेत. स्ट्राईकला कोण आहे? पाहूया प्रवीण. सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे लास्ट बॉयज सांताक्रूज आणि हिरादेवी. आता मात्र सुंदर फटका. पहिला चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर त्वरित सामना लास्ट बॉय सांताक्रूज आणि हिरादेवी. वारंवार तुम्हाला विनंती करत आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि पाहूया पुढचा चेंडू. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि झेल निसटलेला आहे. सुंदर प्रयत्न होता आणि 2 धावा पळून काढलेल्या आहे. या 2 धावच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती 8. प्रवीण यांची जबरदस्त फलंदाजी. विशाल यांच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पाहूया आता पुढचा चेंडू विशाल यांचा. आता मात्र हवेमध्ये आहे आणि 1 धाव. तीन चेंडू मागे 9 धावा जमवलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू. हिरादेवी आणि सांताक्रूज
दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. आणि आता मात्र खूपच उंचावरती गेलेला आहे आणि इकडे जेल बाद, पहिला गडी बाद होत आहे तो म्हणजे आफ्ताब आउट झालेला आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. विशाल यांना पहिला गडी बाद भेटलेला आहे. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान दिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये बघायला गेले तर पातवाडी संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे इंटर लॉटमधून. पाहूया मोहित आलेले आहेत. विशाल यांनी जबरदस्त कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर पुढच्या 4 चेंडूवरती फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पाहूया पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल विशाल यांचा. आणि आता मात्र पुन्हा हवेमध्ये आहे आणि ते जबरदस्त झेल प्रीतम परब यांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 9, 2 गडी बाद 9. नक्कीच एक षटक कमी खेळले होते कंधारी किंग्स आणि सुरेख पॉवर प्ले षटक टाकलेला विशाल यांनी. पाहूया आता मोहित यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते म्हणजे दादू. यानंतर होणारा सामना वारंवार विनंती करत आहे हिरादेवी आणि सांताक्रूज नाणेफेकीसाठी यायचंय. मग बोल ना, केव्हा बोलशील? तुमच्याकडे रोहित यादव. पाहूया रोहित यादव डावकुरे गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज. मूर्ती छोटी पर कीर्ती महान आहे. जबरदस्त चेंडू वळवण्याची क्षमता आहे रोहित यादवकडे. आपण कित्येक सामने बघितलेले आहेत रोहित यांचे. पाहूया त्याच प्रकारे गोलंदाजी करतात का, कारण की सिमेंट विकेट असल्यामुळे आणि माती विकेटमध्ये खूप फरक आहे. परंतु पाहूया रोहित यांना अनुभव आहे दोन्ही खेळपट्टीवरती खेळण्याचा. त्यांना बोल एक मॅचिंग आहे सर्वांना.